तर ही मटका कुल्फी चवीला असली भन्नाट झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशीच ही छान रेसिपी आहे. नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एकदम ही टेस्टी आणि एकदम भारी चवीला अशी मटका कुल्फीची रेसिपी घेऊन आले. एकदम इझी वेमध्ये आहे, पण याचा रिझल्ट तुम्हाला इतका छान दिसणार आहे आणि ती चवीला इतकी भन्नाट लागणार आहे. तर तीच रेसिपी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा असे हे 2 मटके आपल्याला लागतील. तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त असले तरी सुद्धा वापर करू शकता. तरी माझ्याकडे आत्ता तरी ही 2 आहेत, तर ह्या 2च मटक्यामध्ये आपण मस्त अशी मटका कुल्फी बनवणार आहोत. तर मटका कुल्फी या मटक्यांमध्ये बनवण्याच्या आधी आपल्याला ही स्वच्छ मटकी धुवून घ्यायची. थोडा वेळ त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे असं साईडला ठेवून सुद्धा द्यायचं आहे. तर हे मस्त असं स्वच्छ धुवून घेऊया आणि साईडला आता मस्त ठेवून देऊया. तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. तर ही मटकी तुम्हाला बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतात. तर आता इथं मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. हे तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर इथं मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि ते मी या पद्धतीनं थोडंसं कट करून घेत आहे. क्रश असला त्याचा थोडासा तरीसुद्धा चालेल, थोडंसं लांब लांब काप असले तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मी बदाम घेतलेले आहे आणि त्यानंतर मी पिस्तासुद्धा इथं वापरणार आहे. तर हे असं मी हे कट करत आहे. चला तर हे कट करून झालेलं आहे. पिस्तासुद्धा मी इथं घेतलेला आहे आणि तोसुद्धा मस्त असा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आता आपण पुढच्या प्रोसेसला घेऊया. तर हे मी ड्रायफ्रूट जे वापरलेले आहेत ते मी वरती फक्त डेकोरेशनसाठी वापरणार आहे. आपण त्याची पुढची एक रेसिपी बनवणार आहोत की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून आपण मस्त असं हे मटका कुल्फी बनवणार आहोत. आता जर फक्त हे ड्रायफ्रूट्स आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. तर हे झालेलं आहे. तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आंब्याचा जो पल्प आहे तो वापरायचा आहे. तर तो मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हा 1 ते 1.5 आंब्याचा पल्प आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी साखर याच्यामध्ये घातलेली आहे. आंबा जर जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता, पण गोड असेल तर छान लागेल. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकलेलं आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे छान आता आपण मिक्सरला मस्त बारीक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे छान मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आणि छान मिक्सरला बारीकसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आपण जे स्वच्छ धुवून हे 2 मटके घेतलेले होते ते आता घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा पल्प व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर मिक्सरला तुम्ही हे बारीक करताना त्याच्यामध्ये थोडासा आंब्याचा क्रश जरी राहिला तरी सुद्धा ते सुद्धा छान लागेल. त्यामुळे एकदमच बारीक न करता फक्त थोडंसं फिरवलं तरी सुद्धा छान लागेल हे आईस्क्रीम. आणि त्यानंतर तुम्ही हे मटका कुल्फीत आपण हे मटका भरताना जर तुम्ही आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा यामध्ये वापरले तरी सुद्धा ते सुद्धा छान लागतील. पण मी तसं केलेलं नाही आहे याच्यात, तर ते तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे आपण आता जो आपण मिक्सरला बारीक केलेलं बॅटर होतं त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जे क्रश केलेलं आपलं ड्रायफ्रूट्स मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, तर हे मस्त याच्यावरती आपण टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे आता रात्रभर मस्त असं फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. आणि साधारण रात्रभर नंतर हे मस्त असं सेट झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण बघूया की तर हे फ्रीझरमध्ये आपण ठेवल्यानंतर आपण ज्या वेळेला बाहेर काढतो त्यावेळी थोडा वेळ त्याला थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं, कारण ते खूप जास्त कडक झालेलं असते. त्यामुळे मी थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर हे खाऊन बघत आहे. तर तुम्ही बघू शकता याची टेस्ट एकदम छान झालेली आहे. ते दिसायला सुद्धा किती सुंदर झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय. चला तर मग आपली मस्त अशी ही मटका कुल्फीची रेसिपी तयार झालेली आहे. खूपच इझी रेसिपी आहे, अगदी कोणीही सहजच बनवू शकेल अशीच रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.